विधानसभा निवडणुकीत महायुतीला लाडकी बहीण योजनेमुळे अभूतपूर्व विजय मिळाल्यामुळे ही योजना कायम चर्चेचा विषय असते। महिला कल्याणाचा कोणताही विषय आला की विषय आपसुकच लाडकी बहीण योजनेकडेच वळतो। मात्र मंगळवारी याच मुद्द्यावरून सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीसे चिडल्याचं दिसून आलं। त्यांनी या मुद्द्यावरून त्यांचे पूर्वीचे स्वीय सहाय्यक आणि भाजप आमदार अभिमन्यू पवार यांचे कान टोचले। प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, अन्यथा घरी बसावं लागेल असे खडे बोल देवेंद्र फडणवीस यांनी अभिमन्यू पवारांना सर्वांदेखत सुनावले। भागातल्या प्रत्येक आमदाराचा हा विषय माझा एकट्याचा नाहीये, हा विषय सामाजिक आहे। हा विषय अध्यक्ष महोदय ग्रामीण भागातल्या आमदारांना विचार, त्यांना रोज काय त्रास होतोय, कुठे गेलं तर आमच्या महिला भगिनी आमच्या दारूबद्दल विचारतात। अध्यक्ष महोदय, आपण लाडक्या बहिणी म्हणतो, लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे। अध्यक्ष महोदय, दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे। आपण बैठक घेतली, आपण निर्देश दिले एक्साइज डिपार्टमेंटला, फूड अँड ड्रग्सला, होम डिपार्टमेंटला। आपण अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा काय होत नसेल अध्यक्ष महोदय, तर हे चिंतेचा विषय आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, पुन्हा सदस्यांना सांगतो, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल। प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील, ती योजना सुरूच राहील, त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कंपेअर करता येत नाही, हे आपण लक्षात ठेवा। दुसरं, माननीय अध्यक्ष महोदय, आपण जर काही निर्देश दिले असतील आणि त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर तात्काळ ती करण्यात येईल। ठीक।